घराच्या वरती इकडे इलो आणि कौला उतरूक आता चालू केलं. इकडे सर्व आपली मंडळी असा गनो लाईट वेट आहे त्यामुळे त्या कौलावर चढवलेलो हा आणि नंतर मागना आपण हळूहळू कौला उतरवतो. आणि इकडे भूषण तर ह्यो आमचं इकडे माळो हा आणि एका आपण असे सगळे सपोर्ट लावून ठेवलेले. तर वरच्या वाशांची अवस्था बघा, काही एक रावलेला नाही, काही एक अजून ह्या वर्षी जर रावता तर नक्की खाली येणार होता पावसात. हे रिपी तर अक्षरशः असे डायरेक्ट हे काढल्यावरच येतं ते का खेळ वगैरे सगळे इलेले आहे काय हे नुसते नावाकत फक्त रवलेले. भयंकर अवस्था. व्हिडिओ चालू आहे, जरा शूटिंग चालू आहे. ह्या तर पूर्ण सर होडीच झालेली होती त्यामुळे ह्याका आपण जास्त सपोर्ट लावलेले. आणि आता आपण ह्यो एक टप्पा आता कंप्लीट होत नंतर ह्या वरचा इकडचा सगळा काढूचा असा अजून. बाकी ह्या इकडचे चांगले आहेत वाशी, होय ना? ह्या वरचा चांगला आहे, ह्याच फक्त साईडचे 2 पाकी आणि ते खराब झाले आहेत. चला वर्क इन प्रोग्रेस. चला चालू करा भट्टी. मी काय रवा मध्ये रवा ना मी वासो व्हायचं ना खरा. होय होय वासो वासो होय होय. काय हा चला मी तकडे बसते. हा चालू हे घेवा फुटकी बाजूक ठेवा सगळी. ही कवला ही रवली कशी काय लाल लाल चांगली. ही वाली कशी लाल लाल रवली जरा ह्याच्यावरची आहेत ती. हा वरची काढतोस तू. ओके हा त्या वरच्या चौकाच्या खालची ताच म्हटला ती लाल कशी काय रवली चांगली. पहिलो पार्टा तो पूर्ण ओके झालेलो असा अगदी एंडपर्यंत. आणि आता आहे ना बघितलास तर बघा पूर्ण सगळे लाईनीत सपोर्ट लावलेले आहेत. एक पण बारसं नाही की जे का सपोर्ट लावलेले नाहीत. आणि आता आपण मोस्ट डेंजरस पार्टमध्ये असं इकडे तर खूप वाईट परिस्थिती आहे. ए गण्या त्याच्या पाय फळीवर पाय दिलेच बघ तकडे. हा होतेच रावा नको योय सर वरती फळींचो पूर्ण अगदी म्हणजे वाट लागलेल्या फळींची एकदम लोज कोरम झालेले असत. आणि आता इकडे वरती हा 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 वरती इकडे तर रिप्पी एकदम म्हणजे गोलम्यासारखी आहे तर ह्यात रवतच नाही. बुसण्या या गे खाली. चला या का एकदम पूर्ण असे तुटान हातात येतात. तिकडनं हे आपण एकेका साईडने कौला काढतो. नाही होती ते कौला होती होती ती लाईन काढ जरा घे. तू तू याच्या पुढे येऊ नको गाण्या. ह्यो पूर्ण भाग आहे ह्यो सगळं एकदम पूर्ण बेंड झालेलो असा. आणि याच्या खाली पण असे आम्ही सपोर्ट लावलेले असो. तर इकडनं एक 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 कौला काढतो. हे बघा हे वाशे पूर्ण खराब झालेले आहेत. इकडनं तर काय रवतच नाही, या एकदम शाप गेलेले आहेत. काय हा चला मग तिकडनं इकडे देवा. तकडे पुढे जाऊ नको फक्त त्या कोणावर तिकडे पत्र एक लावलेलो कारण तो वासो तिकडे खराब झालेलो होतो पावसामुळे. त्याच्यावर ह्या फणसाची एक फांदी पडलेली. तर आपल्या ह्यो फणस देखील कट करूचा कारण सगळे फांदे त्या घरावर इलेले आहेत इकडे. त्याच्यामुळे आपण ट्रिम करणार आहोत आणि उद्या त्यासाठी आपले मित्र येतले आहेत ती देखील व्हिडिओ तुमका दाखवतलो. आता सध्या धरता फणसा पण काय करणार दुसरं ऑप्शन नाही. नाहीतर पुन्हा जर आपण सर्व तोडूक गेलो तर सगळं पुन्हा घरावर येतलो. त्यामुळे कट करतलो. तौक्ते वादळाच्या आधी हे का कट केलेलो होतो आणि तौक्ते वादळाच्या 2 दिवस अगोदरच ह्याच्या फांदे आम्ही ट्रिम केलेले. त्याच्यामुळे आम्ही वाचलो, नाहीतर ही पूर्ण पडवी जाणार होती. कारण ह्यो मागचो एक फणस आहे सरचो ह्यो फणस मोडलो आणि ह्यो फणस ट्रिम केल्यामुळे वाचलो. नाहीतर ह्यानं आमची ही संपूर्ण इकडची देवखोलीपासून जी किचनपर्यंतची पडवी आहे सगळी नेला नसती. तो मागचो फणस पूर्ण मोडलेलो तौक्ते वादळात. बाकी इकडचा काय एवढा नुकसान नाही झालेला. जे आपले इकडचे कलमाची वगैरे फांदे आहेत ते 8 कलमं आपली मोडलेली. चल का नाही होते ती पुढचे कौला माका मोकळी कर आहे ना तकडचे देतात. ओके हा होय तो कोण मोकळं करूया. गण्या गण्या तू तू ते रिपीवर राहा नको. हा वाशावर जाऊ.
आता इकडे मी या साईडने केलं, मगासपासून खाली आपण कौला घेत होतो, आता मी वरच्या बाजू केलं आहे. संपूर्ण परिस्थिती रिपींची तर अतिशय वाईट, काय काय तर एकदम निकाळलीच. ह्या पोर्शन खूप जरा रिस्की होतो, त्याच्यामुळे इकडे आमका जरा सांभाळून काम करूचा लागला. ही पडवी एक होती लाकडांची आणि त्याच्यावरचे पत्रे देखील काढले. हे पणच उद्या कट करणार आहोत. आत्ता आपण जाऊया तिकडे, त्या बाजून बघूया. इकडे वाशांका सपोर्ट म्हणून आम्ही चिव्याचे काटे लावून ठेवलेले, ह्यो एक थैसर आता ते उभे असत, त्यांना पण त्या ठिकाणी सपोर्ट लावलेले होते. इकडे देखील आडवे देखील चिव्यांचे सपोर्ट आणि त्याका ठेंगरे लावलेले होते. एक काळ असं होतं, एक 7-8 वर्षापूर्वी, की घर संपूर्ण परतायचे पावसाच्या आधी. तेव्हा कौला ते आणि हे सगळं क्लीन करून झाडू मारून मग पुन्हा इकडची कौला इकडच्या बाजून लावत, म्हणजे थोड्याच अंतरावर एक पोर्शन तुम्ही कौला काढलास की दुसऱ्या बाजून लावत यायचे. असं पूर्ण काम सगळीकडे चालायचा. कौलांका 2 वर्षांनी कौला परतायची, पण नळे दरवर्षी परतूचे लागायचे. असं संपूर्ण आपल्या कोकणात काम असायचा. तर ता न परतल्यामुळे ही सगळी इकडे जी घरू बोलतं आमच्याकडे, तो सगळं साचता काळो आणि तिकडे चूल असल्यामुळे तर तो जास्त असा. बाकी इकडे आपण हे सगळा तेव्हा परतू, पण नंतर जेव्हा ही वाशांची कंडिशन जरा थोडीशी वीक आपल्या कळली, तेव्हा नंतर वरती आपण माणसांका चढवायचे नाही आणि मग त्याच्यानंतर फक्त खालूनच झाडून घ्यायचा. हल्लीची 3 वर्षा गण्याक फुल ऑथॉरिटी होती माळ्यावर चढून काय सामान काढूची, आणि भूषण हे दोघेजणच फक्त आमच्या माळ्यावर चढायचे. आणि निलेश मामा ते फक्त हे जे कोणे असत तर ते पावसाच्या आधी कोणे नीट करून द्यायचे, किंवा खय कौला वगैरे काय सरकली असतील तिकडून गळू नये पाणी म्हणून करून द्यायचे. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करतो. नाही तर जर कोणाक माहिती नाही खयचं वासू चांगलं आणि खयचं वासू खराब, तर एका ठिकाणी कामाक नेऊन उपयोग नाही, डायरेक्ट धाव करून खाली येतलो. तर आता आमचा एका दिवसात ही सगळी कौला उतरून झाली आहेत. तर उद्याच्या दिवसात आणि परत थोडं दिवस लागत. अजून आपल्या हे 2 पूर्ण लाईन्स खाली करूचे आहेत. आणि मेन हा वरचो चौक, तर त्या चौकाची हाईट पण खूप आहे, त्याच्यामुळे हेका देखील वेळ लागतो. तरी पण एक बरा की ऊन आता कमी झाला, संध्याकाळची वेळा, त्यामुळे काम होता. उद्या सकाळी लवकर ह्या काम करून घेतलं. चला, आज कौला उतरवतो दुसरा दिवस, आणि आता आपण मेन वरच्या चौकाची कौला उतरवतो. तर सकाळपासून आता एवढी कौला उतरून झालेली असत आणि आपली कालचीच टीम पुन्हा येलेली असत. तर आपल्या थोडंसं जरा साईडची थोडी कामं होती, त्याच्यामुळे उशीर झाला आणि फणस तोडूक आपण गेलेलो. तर चला आता पुन्हा एकदा कामाक लागाया. 11 वाजले ना, 11 वाजले ना, आता फुल उन्हाच्या वरती आता काम करू खोया. चला घराच्या वरती इलो, आणि ह्यो एक पोर्शन आता झालो ह्या काढून. ह्याची रिपी पण खराब आहेत ना, वाशे चांगले आहेत त्यातल्या त्यात, रिपी खराब झाल्यात. ह्या रिपी वाशे सगळे चांगले आहेत ना. ओके, ही पट्टी मकटा सागवानी मारली नाही मनान चांगली रवली आहे. ही सागवानी पट्टी दिसता, ते सागवानासारखं व्हायचं टेक्स्चर गोल गोल ना, हे असे गोल टेक्स्चर तर सागवानी असं म्हणतात. आणि ते काही वेगळ्या प्रकारचा वास देखील येतात. चला एक थोडंसं पाणी पिण्यासाठी ब्रेक घेतलेला. बुसण्या सांभाळून राहतोय सर, बसा नको कसं पण, आता ऊन लागला ना. चला या बघूया कितीपर्यंत आटापतं आता काम, कारण लाकूड नेणाऱ्या काय आपल्या क्लिअर करून देवचा असा परत खालची कौला पण शिफ्ट करूची आहेत. गण्या काय मग ऊन लागता वरती या काय तूच बस वरती, टोपी घालून बसलो अगं. इकडे असं खाली आम्ही शिर्डी टाकलेली असा वाशांवर, त्याच्यावर एक फळी टाकली आहे आणि त्याच्यावर एक माणसं उभी राहिलेली आहेत. पूर्ण चैन असा, निलेश मामा, गणो, मी, त्याच्यानंतर भूषण, खाली रेखा मामी आणि नीता मामी, आणि इकडे खाली सगळं स्टॉक पूर्ण. पटापट चल, उन्हाच्या आधी खाली उतराया. भूषण 2-2 कौला दी स्टॉक करून.
ह्यो देखील पोर्शन झालं आणि आता आमचं सेटअप आम्ही शिफ्ट करतो. आता तिकडच्या बाजून येऊया. ह्यो वरचं पोर्शन नंतर घेतलं, आता त्या बाजूच्या बाजू घेतलं साईड. चला टी ब्रेक की वॉटर ब्रेक. या खाली हवा गाणे इकडनंच उतरते, व्हायच्याकडनं उतरा नको, आहे नाच उतर. तकडे जाऊ नको गाणे. होय वरती काय करता हा रिप टाकशीत माझ्यावर. वाशे चांगले आहेत, रिपी गेली आहेत, पण वाशांवर पण भरोसा नाही. हो ते खिळे त्यांचे खराब झाले, जे खिळे हे ठोकलेले आहेत ना, हे खिळे ते खराब झाले आहेत. गाण्या सांभाळून उतार, ह्याच्यात ना उतारत. हा हे तुला कॅच करू. हां एवढी कौला फुटली. ही बाकीची सगळी चांगली आहेत, कोणे पण चांगले आहेत. आणि ह्या कॉर्नरला थोडीशी कौला म्हणजे वरती रिपी तुटल्यामुळे ह्या कॉर्नरची इकडे खाली पडली आहेत कौला, तर ती नंतर या ठिकाणी घेतलं. असं अडकान रावली आहेत रिपीवर. हे असंच 1-2-4 कौला फुटली. हे बाकी काय फुटलेलीच लावलेली होती, म्हणजे जे आपले कॉर्नर्स वगैरे असतात त्या का लावची लागतात. ती नळे वगैरे पण होते सगळे लावलेले, तर तो स्टॉक आपण वेगळं ठेवला आणि चांगल्या कौलांचा स्टॉक वेगळं ठेवलेला असा. तर आता ह्यो भाग रावला. तकडचं दार खोलू काय आता. बल्ब ते बल्ब तैसं ठेव ना, आईकडे दे. तर दुपारचा ऊन लागाक सुरुवात झाली, म्हणून आम्ही आता वरती कौलावर जाऊचो प्लॅन कॅन्सल केलो, कारण उन्हाचा वरती चढणं बरोबर नाही. त्याच्यामुळे आता आपण ही कौला शिफ्टिंगला घेतो. तर पहिल्यांदा चांगली कौला आहेत ती सगळी इकडून बाहेर काढतात. हे फुटलेले आहेत ते वेगळे आपल्या वेस्टेजमध्ये जातात. तर चांगली कौला आता इकडून शिफ्ट करून बाहेर ठेवतो. मग तिकडून नंतर कोणाक हवे असतील तर ते घेऊन जाते. तसे 1-2 सांगून ठेवले नाही, पण बघूया आता कशी घेऊन जातात ती. ह्याची ॲक्च्युली नवीन कौलांपेक्षा जुनी कौला चांगली असतात, कारण याची पाणी वगैरे त्याच्यातनं जास्त झिरपत नाही. नवीन कौलांका एकदम पाणी झिरपतं. आता आम्ही जे नवीन कौला लावतो त्याच्यातनं पाण्याचा त्रास लय होता, त्याच्यामुळे आम्ही सध्या सिमेंटची कौला लावणं प्रेफर करतो. मिंट्या आज किती काम केलं सांग. कौला सगळी घरातली जाव कवी बाहेर. हां नुसतं चिकन आणि मासे खाव. इकडे बघ आज मित्र खय गेले तुझे. मित्र इले नाही होय रे. मित्राने त्याचा कांडाप काढले नाही चांगला. 2 दिवस इलो नाही म्हणा. काय लागला रे त्याच्या. हा बॉकिया. हा मस्ती इल्या तुका, मस्ती इल्या होय. हा होय ते लागला काहीतरी, मानेक काहीतरी लावल्याने आणि कानाक काहीतरी हा होता. 3 साईडचे कौला उतरल्यानंतर असतो घराचं लुक ते दिसता. सगळी पूर्ण कौला उतरली आहेत आणि ह्या ठिकाणचं पोर्शनचं वाशाची रिपी देखील खूप खराब झालेले होते. तर त्यामुळे तिकडचे रिपी सगळे निघाले कौला काढताना. आणि आता आपण चाललो पाठीमागच्या साईडला, बॅक साईडला, जिकडे कौला काढूचं काम चालू असतं. चला काय झाला. शिडी अशी आडवी लाव ना. एक जण वरती जातात. गण्या बुसल्या अकल ही शिडी अकडे घ्यावा, त्या बाजूक घ्यावा शिडी. चला एक टीम वरती चाललेली असा. गाणे तू हा वैतर नाही आणि ती शिडी आहे सर माझ्याकडे दी, मग मी आहे ना देते वाकडे करून. हा टच स्क्रीन हा सगळा, टच स्क्रीन. इकडच्या साईडच्या वाशांची परिस्थिती पण खूप वाईट झालेली असा. तर एका देखील ते पूर्ण खसखस टाईपमध्ये काहीतरी लागलेलो आहे कोण वासो. आणि ह्यो सगळ्यात इम्पॉर्टंट वासो असता, कारण ह्या सगळ्या वाशांचं लोड त्याच्यावर असतं आणि तो पूर्ण ह्यांचं लोड घेऊन हे असता. इकडे पण बघितलं तर रिपे खराब झालेले आहेत. हे वाशे पण आहे सर खराब झालेले असतात. आणि आता आपल्या ठिकाणी फक्त तेवढंच पोर्शन राहिलं फक्त काढूचं. बाकी इकडनं पुढे अर्धा थोडासा चांगला असा, पण ते का पण सध्या आता नवीन करून पण त्या ठिकाणी तो भुसो झालेलो आहे त्यांचं. इकडे देखील आम्ही चिवे वगैरे लावून ठेवलेले होते, कारण इकडचे रिपे संपूर्ण खराब झालेले होते. आणि इकडे चडाक पण गावत नव्हता, कारण हे
वाशे देखील खराब होते, म्हणून तो एक वासो आपण चेंज केलेला होतो मध्ये. आणि ह्यो देखील वासो खराब झाला, ह्यो पण खराब झाला, हे पण इकडचे वाशे खराब झालेले आहेत. तर ह्या सपोर्टमुळे फक्त या स्ट्रक्चर 2 वर्ष राहिला, पण ह्या वर्षी तर अजिबात काढणार नव्हता. बाकी वरचा पण आता पूर्ण चौक खाली झाला होता. आणि ह्यो पण वरचं पण थोडंसं काही ठिकाणी खराब झालेले असतात कोण वाशी. तर चला आता लाकूड सामान आपला सगळा जाता त्यातला चांगलाच फक्त घेऊन जाणार आहोत, बाकी आपण जाळवूसाठी वापरतलो. आमचं यावेळी सगळा काम गण्यामुळे शक्य झाला. गण्यान सगळा संपूर्ण या ठिकाणी वरच्या बाजूंनी लाईट वेट असल्यामुळे पटापट त्या ठिकाणी दिल्याने सगळी कौला काढून, कारण हेवी माणसं पूर्ण वरती चढणं रिस्की आहे. इकडं आता कौलांचा स्टॉक करून ठेवला आहे ना, आता आपण खाली देतलो. चला पुन्हा कामाक सुरुवात. टी ब्रेक नंतर चला. पूर्ण चैन असा एक गणो, त्याच्यानंतर निलेश मामा, त्याच्यानंतर मी, आणि नंतर आकडे भूषण, खाली रेखा मामी आणि नीता मामी. हे घे. बाकी सगळे आपण बघितलेले तर जुना एकदम 42 वर्षाचा लाकूड होता, पण ह्या आता हल्ली एक 7-8 वर्षाचा लाकूड आहे. तर ता देखील आता पूर्ण लागला आहे, संपूर्ण असा पीठ एकदम येतं ह्या, आणि एका होल वगैरे देखील पडल्यात. तर ह्या पण जंगलीच असा, पण याचे रिपी चांगली आहेत. रिपी कसले आहेत काय माहिती, पण रिपी मजबूत आहेत. बाकी वाशांक काही ठिकाणी असं पूर्ण पीठ लागलेलं असा. तर या नवीन करून पण 6 ते 7 वर्षात या ठिकाणी हे वाशे खराब झाले. आता कसले वापरले आणि काय आयडिया नाही. चला एंड. कौला काढून संपूर्ण झालेली असत. जवळपास 3 दिवस लागले आपल्या सगळे कौला उतरत. जवळपास आम्ही 3, 4, 5, 6 पत्रावर पडत ना काढता येते का. कौला काढूया. ओके. जरा लास्टचा कौल मालकाने काढूचा असता काय. होय. हा. चला नाच खाली उतराय ना शिडीला. तिकडनं चांगलाच आहे ना उतरा. चला आज दुपारच्या आधी जरा काम पूर्ण झालं. हवा जरा चांगली असल्यामुळे मस्त वाटतं. पूर्ण सगळे इकडे हवा सुटलेली असा क्लिअर सगळा.